नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात रेखा खराबे यांच्या प्रारंभ या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, ही एकच नम्र विनंती. ऐकूयात रेखा खराबे लिखित दुपट. गावातली शेतीवाडीतली मजुरीची कामं आता संपत आली होती. काम मिळेनासं झाल्यावर हातावर पोट असणाऱ्या साऱ्यांनी मग शहराची वाट धरली. तारीचं कुटुंबही कामाच्या शोधात शहरात पोचलं. शहरात नव्या नव्या इमारती उभ्या राहत होत्या. त्यातल्याच एका बांधकामावर त्यांना कामही मिळालं. तिथेच लेबर कॅम्पमध्ये राहायची सोयही झाली. तारीही माती गोठ्याच्या कामावर जायला लागली. तिच्या कामाच्या बाजूला एक खूप उंच इमारत झाली होती. त्यांच्याच बिल्डरने ती बांधली होती. ती सुंदर इमारत बघायला तारीला भारी आवडायचं. हळूहळू त्या इमारतीत लोक राहायला आले. त्यात राहायला आलेली साजरी बाया, माणसं, पोरं बघायला तारीला आवडायचं. दुरून बघताना मजा वाटायची. काम करताना सहज तिची नजर वळायचीच, एक कटाक्ष टाकलाच जायचा. गेले कित्येक दिवस तारीची नजर त्या इमारतीत चौथ्या मजल्यावरच्या बाल्कनीत खेळलेली असायची. त्या बाल्कनीत रोज दोरीवर आंगडी, टोपडी, दुपटी वाळत असायची. एका चक्राकार झुल्यावर लंगोटा, मोजे वगैरे छोटे कपडे चिमट्यात अडकवून झुलत असायचे. तारीला ते बघायचा जणू नादच लागलेला होता. काम करता करता सारखी नजर तिकडेच वळायची. सकाळी कामावर पोचल्यावर आपल्या बाळाचं गाठोडं सावलीत जुनेऱ्याच्या गोधडीवर टाकून त्यावर एखादी पातळाची चौघडी पांघरून मोठ्या लेकीला बाळावर लक्ष ठेवायला बसवून लगेच तारी आपल्या कामाला लागायची. बाळ रडायला लागलं तर लेक तिला मोठ्यानं आवाज द्यायची. मग हातातलं काम संपवून ती लगेच बाळाकडे जायची. तेवढी सवलत तिला मुकादमानं दिली होती. तारी तशी कामाला वाघ. शहराची हवा लागलेल्या इतर कामचुकार बायकांपेक्षा ती भराभर आणि इमानदारीनं काम करायची. कामात टंगळमंगळ करणं तिला ठाऊकच नव्हतं. आपलं काम ती पूर्ण करायची, म्हणूनच बाळाला घ्यायला तिला परवानगी मिळालेली होती. हल्ली मात्र तिचं चित्त थोडं विचलित झालेलं होतं. चौथ्या मजल्याच्या बाल्कनीत वाळणाऱ्या बाळाच्या कपड्यांनी जणू तिला वेडच लावलं होतं. काम करतानाही नजर तिथेच खेळलेली असायची. डोक्यात सारखे विचार चालू असायचे. किती साजरे आहेत मायचे लेकराचे कपडे. कसं असन बापा थे लेकरू. साजरं बाळसलं गोरपान असन का? हां, साजरच असन थे लेकरू. आपलं बी तर लेकरू साजरच आहे. पर बिचारं इरभर जुन्या पाण्या कपड्यात गोधडीवर जुनेरं पांघरून पडलेलं राहते जिमिनीवर. नशिबानं घ्यायला लागते बाई सारं. ते लोक पैसेवाले होत, त्याही लेकायची कमी. ते तर झालंच म्हणा, पर कसे मौम असते नाही ते कपडे आणि दुपटे. ते लेकरू कसं साजरं सुखानं निजत असेल नाही. आपल्या लेकराले कंदी भेटन बाप्पा असलं सुखाचं जीनं. एक उसासा सोडून आपल्या लेकरावर एक नजर टाकून ती पुन्हा आपल्या कामात लक्ष घालायची. एक दिवस काम संपल्यावर बाळाचं गाठोडं छातीशी कवटाळून पोरीला हाताशी धरून ती घरी जायला म्हणून रस्त्यावर आली तर समोरून त्या बाल्कनीवाल्या बाळाची आई बाळाला बाबा गाडीत घालून ढकलत चाललेली तारीला दिसली. अधूनमधून कपडे काढायला वगैरे ती बाल्कनीत यायची, त्यामुळे तारीने तिला लगेच ओळखलं. तारीला ते बाळ बघायची फार उत्सुकता होतीच, त्यामुळे भराभरा पावलं टाकत ती त्यांच्या दिशेनं निघाली. त्यांच्याजवळ ती आता पोचणार तेवढ्यात ती बाई गाडी सकट पटकन गेटमधनं आत शिरली. त्यामुळे ते बाळ काही तारीला बघता आलं नाही. पण त्याला पांघरलेलं लाल पिवळ्या फुलांचं डिझाईन असलेलं ते छानसं निळ्या आकाशी रंगाचं खाली लोंबत असलेलं दुपटं तारीच्या नजरेतनं सुटलं नाही. तिला ते दुपटं खूप आवडलं. कल्पनेनेच तिने ते दुपटं आपल्या बाळाच्या अंगावर पांघरलं. तेवढ्यानंही ती सुखावली. न झालेला त्या दुपट्याचा मऊमऊ स्पर्श तिने मनोमन अनुभवला.
आता पैसे जमवून असं एक तरी दुपटं आपल्या बाळासाठी आणायचंच हे मनाशी ठरवून तिने आपली मंदावलेली चाल वाढवली. घरी पोचताच आधी बाळाचं पोट भरून तिने त्याला झोळीत टाकलं. लेकीला त्याला झोका द्यायला सांगून ती भराभरा आपल्या घरातल्या कामांना लागली. आधी जाऊन तिने कोपऱ्यावरच्या नळावरनं 4 गुंड पाणी आणून बाहेरच्या रांजणात रिचवले. नंतर घरात प्यायला हवं म्हणून पुन्हा गुंड भरून घरात आणून ठेवले. नंतर थोडी झाडलोट केली. मग चूल पेटवून भाजी भाकरी करून ठेवली. हात भराभरा काम करत होते, पण तिच्या डोक्यात मात्र अजूनही त्या दुपट्याचेच विचार होते. तिच्या नजरेसमोर सारखं तारेवर झुलणारं, चिमट्यात अडकवलेलं ते बाळाचे रंगीत कपडे तरळत होते. सगळं काम झालं तरी नवऱ्याचा अजून पत्ता नव्हता. ती खाटेवर जरा आडवी झाली. रोज कामं करता करता बडबड करणारी, तिच्याशी बोलणारी, बडबडणारी माय आज गप्प कशी, याचं त्या इवलेशा 5-6 वर्षांच्या मुलीला आश्चर्य वाटायला लागलं. मायला नक्कीच काहीतरी झालेलं असणार. तिने निरागसपणे मायला विचारलं, माय माय काय झालं व तुले? डोकं धरलं का व तू? हातपाय दुखते काय? मी दाबून देऊ माय? इवल्याशा पोरीचे प्रश्न ऐकून कौतुकानं, मायेनं, तारीनं पोरीला उठून चटकन जवळ घेतलं. नाही व माये, काही नाही झालं मले. ये बस बाई माया मांडीवर. ये बाई ये व. इथल्या रामरगाड्या तुझ्याकडे पाहिलेच होत नाही माये. घरचं लेकराचं माती गोट्याचं सारं करता करता दिस कसा सरते तर उमगतच नाही व. लई गुणाची हाय माही मंजी. कंदी हट नाही का काही नाही. इरभर भावाले सांभाळते माय. मोठी गुणाची व माही बाय. बाळ झोळीत निवांत झोपलं होतं. आईच्या मांडीत बसून लेकीनं आईकडून आपले जरासे लाड करून घेतले. मग आपल्या इवल्या इवल्या हाताने मायच्या झिपऱ्या बाजूला सारून तिचा चेहरा दोन्ही हातात धरून पटकन तिचा मुका घेतला. तारीनं तिला आणखीन कवळत भराभरा तिच्या पाप्या घेतल्या. दोघीही छान सुखावल्या. तेवढ्यात तारीचा नवरा तुक्या कामावरनं परतला. त्या दोघींना असं निवांत बसलेलं बघून त्याला नवल वाटलं. बाप्पा बाप्पा, लयच उतू चाललं माय लेकीचं प्रेम. आज आहे का व? बरं लाडानं तुमचं दोघीचं पोट भरलं असन, पर माह्या पोटात तर आता लयच कावळे कुदून राहिले ना बाप्पा. आज जेवाले भेटन का नाही मले? हसून तारी बोलली, काहून नाही भेटणार जी? तयार आहे ना समद. या तुम्ही हातपाय घेऊन धुवून. म्हणजे जा जोळीला हालव जरासं. लेकरू कासकूस करून राहिलं. मी जेवायला देतो तवर. आज तारी खूप प्रसन्न होती. राहून राहून तिला ते मौसूत दुपटं आठवत होतं. जेवता जेवता तिने नवऱ्याकडे विषय काढलाच. आजी, सुट्टीच्या दिवशी जरासं काय बाय सामान आणायचं आहे तर संग चालान का जी? मग पोरायले बी घेऊन जाऊ संग. म्हणजे बिचारी इरभर लेकराले पाहत राहते. तिले खेळाले बी भेटत नाही. कंदी कुठं जाणं नाही का येणं नाही. तिले बी बरं वाटन जरासं. तिले काय बाय खाजं गिजं रिबिना किलपा गिलप्या घेऊन दिल्या तर खुश होईन ना पोरगी. हा हा ठीक आहे, तवरीक महापगार बी होईन. त्या गोष्टी ऐकूनच लहानगी मंजी खुश झाली. दुसऱ्या दिवशी घरातलं काम आवरून होताच तारीनं आपला आणि नवऱ्याचा डबा भरला. डब्याची पिशवी खांद्यावर अडकवत चौघडी सकट बाळाला गुंडाळून ती नवऱ्यासोबत घराबाहेर पडली. रस्त्यावर येताच तुक्या आपल्या कामाच्या दिशेनं वळल्यावर पोरीचा हात पकडून तारी आपल्या कामावर गेली. बाळाला सुरक्षित सावलीच्या जागी तिने ठेवलं. ठेवता ठेवता सहजपणे तिची नजर त्या 4थ्या मजल्यावरच्या बाल्कनीकडे गेली. कालचं बाळाला पांघरलेलं फुलाफुलांचं निळसर दुपटं दोरीवर चिमट्यात अडकून छान झुलत होतं. ते बघून तारीच्या ओठांवर हसू फुललं. ते दुपटं तिच्या नजरेत खूप भरलं होतं. काम करताना सुद्धा सारखं तिचं लक्ष तिकडेच जात होतं. आज सकाळपासूनच हवेत खूप हुम्मस होती. पाऊस नक्की आज पडेल असं वाटत होतं. रोजचं प्रखर पोळणारं ऊन आज थोडं मवाळल्यासारखं वाटत होतं. गरमी मात्र भयंकर वाढली होती. जेवायची सुट्टी होईस्तवर असंच हवामान होतं. लेकीचं जेवण होईस्तवर तारीनं पोराला पदराखाली घेतलं.
लेकरू कसं साय नाही बाप्पा, भूक लागल्या बिगर बोंबलत नाही बाप्पा, काय बी त्रास नाही, पोट भरलं का खेळत राहते नाही तर निजून जाते. दोन्ही बी लेकरं मोठी गुणाची आहे माये. बाळाला खाली ठेवून तिने मंजीचा मुका घेतला आणि जेवायला बसली. दुपारपासूनच आभाळात काळे ढग जमायला सुरुवात झाली होती. संध्याकाळ होता होताच वारं सुटलं. वारं वाढलं तसं रस्त्यावरच्या झाडांच्या फांद्या अंगात आल्यासारख्या वाऱ्याच्या वेगानं हालायला लागल्या. आभाळात राक्षसासारखे काळे काळे मोठे ढग पाठशिवणी खेळल्यासारखे एकामागे एक पळत सुटले. तारीनं काम थांबवून वर बघून पावसाचा अंदाज घेतला. नक्की लवकरच जोरदार पाऊस आज पडणार. अभावितपणे तिचं लक्ष आपल्या मुलांकडे गेलं. पाऊस आला तरी भिजणार नाहीत ती याची खात्री वाटली तिला, पण पाऊस आडवा तिडवा कोसळला तर. ती मुकादमाकडे वळून म्हणाली, काकाजी, पाऊस तर लयच पडन असं वाटून राहिलं. लेकरू तान आयजी माह, आजच्या दिस लवकर सुट्टी द्या ना काजी. लेकराले गुंडाळले, आज प्लास्टिक गणिक काहीच आणलं नाही म्या. लागन तर मी आपलं काम भराभरा संपवतो सारं. अव ते मला माहिती हे, पर पहिलेच तर सारे जणी कोकलतेत माझ्या नावानं तुले सूट देतो म्हणून. पर तू ह लेकरू तहानं आहे, तू माझ्या लेकीसारखी वाटते म्हणून देतो तुले सूट. पर तू म्हणतेस ते बी खरंच आहे म्हणा. आज हा लयच बरसन असं वाटून तर राहिलं. बरं तर मग असं कर जा, लवकर लवकर हात चालवा सारे, मग सर्वाईला सोडतो लवकर. हसून मान डोलवत तारीनं आपल्या कामाचा वेग वाढवला. तास दीड तास तसाच गेला. आता वाऱ्याचा वेग जरा मंदावला होता. पळणारे काळे ढग मंदावले होते. आभाळात जमायला लागले होते. म्हणजे तर पाऊस नक्कीच कोसळणार. बाळाच्या रडण्याचा आवाज येताच हातातली कामं खाली ठेवून तारीनं मुकादमाकडे बघितलं. त्यांनी हात हलवला, तिला जायला सांगितलं. काय काय का निपडते बाप्पा, पण आपला मुकादम खरे देव माणूस होय. बाळाला मांडीवर घेताना तिचं लक्ष नकळत त्या झुलणाऱ्या दुपट्यावर गेलं. वाऱ्याच्या वेगामुळे सारे कपडे वेगात उडत होते. तिला नवल वाटलं, एवढे ढग जमले आभाळात, वारं सुटलंय, तरी कोणी कसं बाळाचे कपडे काढून आत नेत नाहीये. त्या फुलाफुलांच्या दुपट्यावर एक कौतुकाची नजर टाकून तारीनं बाळाला खाली ठेवलं आणि ती वळणार तेवढ्यात वाऱ्याचा जोर जरा वाढला आणि ते दुपटं चिमट्यातून निसटून लहरत लहरत खाली यायला लागलं. तेवढ्यात बाल्कनीचं दार उघडून कोणीतरी बाहेर आलं आणि भराभरा बाळाचे कपडे काढायला सुरुवात केली. तारीने आपल्या परीनं ओरडून खाणाखुणा करून ते दुपटं खाली पडलं हे सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण ढगांच्या गडगडाटात आणि सिमेंट मिक्सरच्या आवाजात तिचा आवाज तिथवर काही पोचला नाही. दार पुन्हा धाडदिशी बंद झालं. तारीनं ते खाली पडलेलं दुपटं इकडे तिकडे बघत चटकन उचलून घेतलं. डोळे मिटून नाकाशी धरून क्षणभर हुंगलं. गालाशी लावून त्याचा मौमौ स्पर्श तिने अनुभवला आणि झटक्यात घडी करून ते दुपटं आपल्या पिशवीत ठेवून दिलं. आईच्या त्या कृतीकडे डोळे मोठे करून मंजी अबोधपणे बघत होती. नवल तिच्या डोळ्यात दाटलं होतं. अचानक ती म्हणाली, माय, थैलीत कायले ठेवलं होते बाळ होतं? ते लोक धुंडत बसतील ना कुठं गेलं म्हणून. कायले धुंडतीन व? त्या हिच्या जवळ हे एकच असन का? आणि मातीत पडलेलं बाळ होतं ते कायले घेतीन व? अव एखादं हरवलं तर त्या हिला पत्ता बी लागणार नाही. त्या हिला कायची कमी आहे माये? एक हरवलं तर ते दुसरं आणतीन. आश्चर्यानं म्हणजे मायकडं बघत राहिले. हे आपलीच माय आहे का? कोणाच्या एखाद्या वस्तूले हात लावला तर रागवणारी, पाठीत धपाटे घालणारी आपली माय आज असं काऊन करून राहिली? असे अनेक प्रश्न त्या निरागस अबोध मुलीच्या डोळ्यात क्षणार्धात तरळून गेले. तिला कळेच ना आपली आई असं का वागतीये. पण आईचा ओरडा खायला लागू नये म्हणून ती गप्प बसली. टाळ्या वाजवून बाळाला खेळवायला लागली. तारी पुन्हा आपल्या कामाकडे वळली, पण होती मात्र तंद्रीतच. तिच्या डोळ्यांसमोर त्या सुंदर फुलाफुलांच्या मौसूद दुपट्यात गुंडाळलेलं आपलं तान्हुलं दिसत होतं. त्याच स्वप्नरंजनात ती भराभरा पाट्या टाकायला लागली, खूप उत्साहानं आणि आनंदानं.
केव्हा एकदा काम संपवून घरी जाताना लेकराला त्या दुपट्यात गुंडाळीन असं तिला झालं होतं. श्रोते हो, ही होती रेखा खराबे यांची कथा दुपटं. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथा आवडली असेलच, त्यामुळे या कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. तुमच्या विविध ग्रुप्समध्ये ही कथा शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच काही उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.